मी अजिबातच दिग्दर्शक नाही आहे. मी फक्त अभिनेता म्हणून या सिनेमामध्ये आहे. आणि ज्याचे पैसे नाही मिळाले ते काम कशा करता करू मी? ते माझे बाळ होतं. सांगलीवरनं नुकतंच करिअर करण्यासाठी मुंबईत आलेलं बाळ होतं. तर हे लोक असं बोलत नाहीत, त्याच्यामुळे मला हे कसं घ्यायचं हे. मी ऑनेस्टली सांगू का, फाटली माझी. त्या 2 सीननी काहीही होऊ शकतं. कोणीतरी एक जण आलं नाहीये म्हणून 3 तास शूटिंग झालं नाहीये. इट्स अ क्रिमिनल कॉस्ट. म्हणजे याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं मला वाटतं कधी कधी IPC मध्ये. सेटवर ना वेस्टेज अवॉइड करा कुठल्याही पद्धतीचं. अँड दॅट कॅन बी वेस्टेज ऑफ टाईम, एनर्जी, एनिथिंग. वयाच्या 83 वर्षी सुद्धा वेळेत येतात, स्वतःचे डायलॉग चोख पाठ करतात आणि 25 रिहर्सल करून सुद्धा टेक तितक्याच एनर्जीने देतात. त्यामुळे ते जर हे करतात तर आपण. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सध्या यूट्यूबला आणि इन्स्टाला सगळीकडे एक कमाल ट्रेलर गाजतोय ज्याचं नाव आहे बोल बोल राणी. आणि सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे 17 तारखेला. पण उत्सुकता इतकी वाढली आहे की असं झालंय कधी थोडं आधी का नाही केली डेट असं आता वाटायला लागलंय. आणि सगळी टीम आहे माझ्याबरोबर. हॅलो, कसे आहात? झालं छान जेवण? जनरली असं असतं की जेवण झाल्यानंतर असं जरा झोप येते, थोडे आपण असे जरा रिलॅक्स होऊन जातो. पण तुमच्याकडे बघून मला थोडं जरा एकदम अजून एनर्जी आली सगळ्यांना जेवण झाल्यानंतर. येस. आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की ट्रेलर कमाल झालाय. इतका म्हणजे मला असं वाटलं की खूप कन्फ्युजिंग आहे. आणि बघताना ना असं वाटत होतं की त्या ट्रेलरमधून तुमच्या प्रत्येकाचं पात्र काहीतरी सांगू पाहत आहे आणि खूप गोष्टी लपवत आहेत. काही जण खोटं बोलत आहेत, काही जण शोधत आहेत, पण ते दिसतात त्याच्यापेक्षा खूप काही जास्त सिनेमामध्ये असणार आहे. सो मला सर तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. पहिला सिनेमा आणि मला ट्रेलरबद्दल तर बोलायचंच आहे, पण मला विचारायचं आहे की इतका उशीर का केला एवढा कमाल सिनेमा आणायला? म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीची वेळ असतेच. जेव्हा असं वाटतं की आपण रेडी आहोत आता, तेव्हाच इट मेक सेन्स. तर जेव्हा आम्हाला वाटलं की आता हां आम्ही रेडी आहोत, तर म्हणून बहुतेक उशीर झाला असेल. ह्याच्या आधी घडला नसता, कारण तयारी नव्हती बहुतेक आमची, मेंटली किंवा टेक्निकली किंवा असं. ओके. सो दॅट वुड बी माय सिम्पल आन्सर की रेडीच नव्हतो आम्ही बहुतेक. म्हणून आणि मी ज्यावेळेस ट्रेलर बघितला ना, तर प्रत्येक पात्राबद्दल काहीतरी मला वेगळं वाटत होतं की अच्छा, म्हणजे संशय जातो ना एक पटकन, एक आपल्या ऑडियन्स म्हणून बघताना की अच्छा हे असेल का, ही असेल का. तर मला तुम्हाला विचारायचं की ज्यावेळेस तुमच्यासमोर ते स्क्रिप्ट आलं, तुम्ही वाचलं किंवा स्वतःचं पात्र ऐकलं, तुमचा पहिला डाऊट कोणाच्या पात्रावरती गेला होता? किंवा तुमच्या मनात काय आलेलं पहिलं? तुझ्यापासून सुरू करूया. मी आउटलाईन वाचलेली पहिल्यांदा, सिनॉप्सिस वाचलेला. त्या एवढी क्लॅरिटी नव्हती पहिल्यांदा, पण जेव्हा तो रिफाईन करत गेला त्याचे ड्राफ्ट्स आणि ऐकत गेलो, तर ते एक गुड होतं त्यामध्ये. म्हणजे ते समजत नव्हतं की माझं पात्र नक्की काय करणार आहे आणि ते कसं पुढे जाणार आहे. तर हा माझ्या मते तो सेटवर जाईस तोवर या लोकांबरोबर, दोघांबरोबर, चिन्मयदादाबरोबर आणि सईबरोबर काम करस तोवर तो राहिलाय, तो विषय राहिला. आणि मग तिथे बाकीचं आमचं जे रहस्य असेल किंवा आमचं सत्य असेल ते तिथे उलगडत गेलं यांच्यासमोर. असं झालं. माझं सगळ्यात पहिला डाऊट तर सीडवरच गेला होता की काय नेमकं ह्याला करायचंय साध्य. रहस्यपट असतात जिथे आपल्याला शेवटी अपेक्षा असते की खुनी कोणते कळणार, राईट? म्हणजे सगळ्या रहस्यपटांची बॉटम लाईन ही असते की खुनी कोण. इथे मला असं वाटतं की रहस्यपेक्षा मी गूढ हा शब्द जास्त वापरेन, कारण गूढाची उकल ही शेवटी आपल्याला हवी तशी होईलच असं होत नाही कधी. तुम्ही जरी जेव्हा एखादी चांगली गूढकथा वाचता, जसं धारपांच्या किंवा रत्नाकर मतकरींच्या गूढकथा असतात, तेव्हा तुम्हाला ते एक भावना, एक फिलिंग देऊन जातात की अरे मला काहीतरी कळलं पण बऱ्याचशा गोष्टी अनसेड आहेत. सो मला असं वाटतं की सिडनी ही जी फिल्म बनवली आहे बोल बोल राणी, ही त्या गूढकथांसारखी जास्त आहे, मोर देन की खुनी कोण आहे. खुनी कोण यापेक्षा खुनी का आहे आणि खून नेमका कोणाचा झाला आहे हे पण महत्त्वाचं आहे इकडे. सो त्या अर्थाने खूप वेगळा प्रयत्न सिडनी केला आहे. आणि तो वेगळा होणार आहे हे जेव्हा पहिल्यांदा ऐकलं, तेव्हापासून जेव्हा शूट करत होतो तेव्हाही मनात तेच होतं की नाही, हे काहीतरी वेगळं करू पाहतोय हा दिग्दर्शक, आणि आपण जितकं शक्य तितकं त्याला सरेंडर केलं पाहिजे आणि त्याच्या विजनला सपोर्ट केला पाहिजे.
मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा ऑब्व्हियसली मी नायिका ह्या चष्म्यातून वाचली, सो पहिला डाऊट मला स्वतःवरच्या कॅरेक्टरवरती गेला. जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा या दोघांवरती गेला, चिन्मय आणि संभाजीच्या कॅरेक्टरवरती. आणि आता आय हॅव मेड पीस विथ माय व्हर्जन ऑफ स्टोरी, की मला कोण पाहिजे त्याच्यावरती डाऊट. सो मला असं वाटतं प्रेक्षकांचं पण असंच व्हायला पाहिजे, मजा येईल असं झालं तर. सुबोध दादा. मला गेल्या काही दिवसातल्या घटना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बघून असं वाटतंय की खून झालाय हे तर नक्की आहे, कोणाचा झालाय ते कळेल सिनेमामध्ये. पण गेल्या काही दिवसात आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडल्या आहेत की ज्याच्यातनं रोज आपल्याला मीडियाच्या माध्यमातून एक वेगळं पिक्चर क्लिअर येतं आहे त्या घटनेच्या पाठीमागचं. आणि सातत्याने त्या घटनेच्या पाठीमागची ॲम्बिग्युटी वाढवत आहे, एक गूढता वाढवते की काय घडलंय. घडलेली घटना तर कळती आहे, पण काय घडलं त्याच्या पाठीमागे याचे रोज नवीन नवीन वर्जन 1.0 वर्जन 2.0 असं सगळं येत आहे. हा सिनेमा तोच आहे. त्याचे सगळे व्हर्जन्स आहेत, ती सगळी 17 तारखेला तुमच्या समोर येतील. सेटवरती तुमच्यापैकी स्क्रिप्ट वाचल्यानंतर एक असतो ना, एक वर्गातला एक तो हुशार विद्यार्थी असतो ज्याला सगळी उत्तरं माहिती असतात किंवा त्याची सगळी एकतर टुक्का मारलेली उत्तरं तरी बरोबर येतात. तुमच्यातला असा तो एक हुशार विद्यार्थी कोण होता की ज्याला असं वाटायचं की अच्छा पुढे मे बी आता हे असं होणार आणि तेच होत होतं? सरच. मला असं वाटतं आय एन्जॉयड इट थॉरोली सगळ्यांबरोबर. आणि म्हणजे ह्यांचं पाठिंबा नसतात ऑफकोर्स, ते एक्झिक्युशन काही वेगळंच आलं असतं. आणि इट इज नॉट जस्ट अबाउट रायटिंग किंवा स्क्रिप्ट किंवा स्क्रीन प्ले. मेजरली एक्झिक्युशनच मॅटर करतं. ते नाही घडलं तिकडे तर मग ते जे तुम्ही आउटपुट बघता ते पण तसंच असतं. जसं आपण म्हणतो की जे तुम्ही बॅकड्रॉपमध्ये करतात ते फोरग्राऊंड लेअरमध्ये दिसतं. म्हणजे ज्यांचं वाचन खूप स्ट्रॉंग आहे, सुबोध दादा फॉर एक्झाम्पल, ते जेव्हा कॉन्व्हर्सेशन्स करतात तेव्हा ते दिसतं, राईट. आणि ज्यांचं एज्युकेशन खूप जास्त आहे ते सगळ्यांसमोर अभ्यास नाही करत, पण त्यांचं एज्युकेशन जाणवतं जेव्हा ते काही बोलतात किंवा डिस्कशन्समध्ये. सेम थिंग गोज विथ एक्सरसाइज. जे तुम्ही बॅकड्रॉपमध्ये करतात ते चांगलं झालं तरी तेव्हाच ते म्हणजे एक्झिक्युशन लेवलला दिसतं. तर ह्याच्यामध्ये पण असंच परफॉर्मन्स वाईज, रायटिंग वाईज, म्युझिक वाईज ए व्ही प्रफुल्लचंद्र, साऊंड डिझाईन वाईज बिबिन देव, आणि सिनेमॅटोग्राफी वाईज विवियन पुल्लन, एडिटिंग वाईज अपूर्वा मोतीवाले, ते सगळं म्हणजे कनेक्ट झाले डॉट्स, म्हणूनच ते तुम्हाला ट्रेलर असं दिसतंय. म्हणजे इट वॉज नॉट समथिंग जस्ट हॅपन्ड. सो इट्स अ कलेक्टिव्ह, म्हणजे इट्स अ कलेक्टिव्ह बेसिकली, म्हणून ते घडलं असं. क्या बात आहे. चिन्मय दादा, मला तुला विचारायचं आहे, लेखकही आहेस, दिग्दर्शकही आहेस, अभिनेताही आहेस, ज्यावेळेस स्क्रिप्ट समोर आलं ते पहिलं हो म्हणण्यामागचं कारण तुझ्यातल्या लेखकाला ते जास्त स्क्रिप्ट आवडलं की अभिनय म्हणून अभिनेत्याला जास्त आवडलं? अभिनेत्याला आवडलं, खूप आवडलं. कारण मला सिडने पहिल्यांदा जेव्हा मला स्क्रिप्ट ऐकवलं तेव्हा त्याने मला फक्त त्याने इनफॅक्ट स्क्रिप्ट नव्हतंच ऐकवलं मला त्याने एक डायग्राम काढून दाखवला बोर्डवर, जसं एखाद्या एक्सपेरिमेंटचा डायग्राम काढतात तसा. आणि मग त्याने मला काही गोष्टी एक्सप्लेन केल्या आणि तो म्हणाला स्क्रिप्ट आहे ते घ्या तुम्ही वाचा, पण बघा म्हणजे कसं काय ते. पण माझं तेव्हाच एक लक्षात आलं होतं की आपल्याला असं काहीतरी करायला मिळू शकतं ॲज अन ॲक्टर जे आत्तापर्यंत आपण नाही केलं आहे. कधी कधी आपण अशा दिग्दर्शकांबरोबर काम करतो जे स्वतःच थोडेसे गोंधळलेले असतात, त्यांच्या विजनबद्दल क्लिअर नसतात. कधी कधी काही दिग्दर्शक अतिशय क्लिअर असतात, म्हणजे ते तुम्हाला त्यांच्या क्लॅरिटीच्या बाहेर एक पाऊलसुद्धा टाकायला देत नाहीत, आणि विच इज गुड, कारण शेवटी दिग्दर्शकाची फिल्म आहे. पण काही दिग्दर्शक असे असतात ज्यांना क्लॅरिटी असते की त्यांचं फायनल चित्र कसं दिसणार आहे, पण ते तुम्हाला त्या चित्रांमध्ये रंग भरण्याची मुभा देतात तुमच्या पद्धतीने, की तुम्ही हे करून बघा, जर हे वर्क झालं तर वेल अँड गुड. सो दे आर ऑलवेज ओपन टू दॅट. आम्ही जेव्हा मी ते नुसतं एक नॉर्मल असतं की हे स्क्रिप्ट वाचलं, आपण काहीतरी विचार केला, गेलो आणि ते केलं, तसं नाही झालं. सेटवर सुद्धा असताना, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा सईला सेटवर भेटलो आणि वी स्टार्टेड टॉकिंग आणि आम्ही सीन्स करायला सुरुवात केली, तिथून पण खूप त्या गोष्टी डेव्हलप झाल्या. आणि दॅट इज हाऊ दॅट एंटायर परफॉर्मन्स हॅज कम. त्यामुळे तो आहे ना, परफॉर्मन्स खूप ऑर्गॅनिक आहे. तो असा
कोणीतरी एक टेलर मेड कपडे आणून दिले तर आता तुम्ही घाला आणि जा असं नाही आहे. तो खूप ऑर्गॅनिक आहे. तो करता 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 झालेला आहे. म्हणजे मला अजून आठवतं त्याच्यातला एक भाग आहे जो आता 1, 2, 3 असे भाग आहेत वेगळे. त्यातला एक भाग आहे तर मला ना कळत नव्हतं याच्यात आपण काय करणार आहोत इथे, हे कसं करणार आहोत आपण. आणि आम्ही कॉस्ट्युम ट्राय करत होतो आणि माझ्यासाठी एक अशी लुंगी होती आणि त्याच्यावर काहीतरी मला सिड म्हणत होता मला ना कळत नाही वर काय असलं पाहिजे, शर्ट असलं पाहिजे, अमुक असलं पाहिजे. तर त्या दिवशी मी जो टी शर्ट घालून गेलो होतो सेटवर, तर मी सिडला म्हटलं मी हा टी शर्ट घालू का. तो म्हणाला हां हे छान आहे, हे चांगलं वाटतंय. तर मी ते घालून वॅनिटीत बसलो होतो आणि आय वॉज जस्ट थिंकिंग आणि मी स्वतःला आरशात बघता बघता आय स्टार्टेड लाफिंग इन अ पर्टिक्युलर वे अँड दॅट बिकेम द लाफ ऑफ दॅट कॅरेक्टर. आणि जो ज्याच्यात खूप गंमत आली त्या हसण्यामुळे ते त्या टी शर्टमुळे सुचलं मला. म्हणजे लुंगी आणि एक वेगळीच चटेरी पटेरी लुंगी आणि वेगळाच चटेरी पटेरी टी शर्ट घालून मी एक बसलो होतं की आपण कसे दिसतोय, ज्याला ध्यान म्हणतो ना आपण. मग जो माणूस ध्यान आहे तो कसा हसत असेल ह्याच्यातनं ते निघालं आणि ते दॅट बिकेम द ट्रेट ऑफ दॅट कॅरेक्टर. सो अशा अनेक गोष्टी एक्सप्लोर करायची संधी त्याने दिली आम्हाला. क्या बात आहे. सही. तुझे म्हणजे ह्यातले तर तुझे डोळे तर इतके कमाल दिसत आहेत आणि शेवटचं तुझे वरती बघतेस आणि म्हणतेस की इतका उशीर का केला किंवा खूप उशीर झाला, तुझा तो जो एक डायलॉग आहे तर त्यात तुझे डोळे फार सुंदर दिसत आहेत. आणि पूर्ण ट्रेलरमध्ये ना तुझी झलक मला वाटतं अशा त्या 3 वेगवेगळी कॅरेक्टर्स दिसतात. तुझी एक अशी फुल धाकट गर्ल, एक अशी जरा सौम्य शांत आणि एक आहे जी एकदम मास्टर माइंड आहे. सो मला तुला विचारायचं आहे रिअल लाईफमध्ये सई म्हणून तुला काय वाटतं, तू कशी आहेस, म्हणजे क्वीन आहेस, मास्टर माइंड आहेस का डॉन आहेस? आय थिंक सगळ्यातलं थोडं थोडं आहे. म्हणूनच कदाचित ह्या कॅरेक्टर्सना पण मी बघू शकले, त्यांना उभं करू शकले. सगळ्यातलं थोडं थोडं असणं आणि गरजेचं पण आहे असं मला वाटतं की प्रत्येकाला एकमेकांपासून काहीतरी शिकायला मिळतं. आणि आजकालच्या जमान्यामध्ये सर्वाइव्ह व्हायचं असेल तर तुम्हाला धाकट डॉन ह्या गोष्टी असणं फार गरजेचं आहे आणि स्पेशली वेन युअर अ वुमन. सो मला असं वाटतं की मला मजा आली आहे ह्या तिन्ही शेड्स माझ्या हातून काढून परत त्याच्यामध्ये रंग भरायला. जास्त मजा कोणतं कॅरेक्टर प्ले करताना आली तुला? हे सांगणं अवघड आहे पण मला दोन कॅरेक्टर्स माझ्या आवडीचे आहेत. मायाच आहे खरं तर, एकच कॅरेक्टर आहे पण तिच्या 2 छटा आहेत त्या. तर त्या दोन्ही छटा, एक जी तुम्ही बघता की किती उशीर झाला ती वाली एक छटा, ती वाली एक माया, आणि दुसरी जिचं आज गाणं रिलीज झालंय ती वाली एक माया. ह्या 2 माझ्यापेक्षा म्हणजे खूप वेगळ्या होत्या, अप्रोच करायला पण सापडत नव्हत्या आणि मजा आली. क्या बात. आणि मला तुला विचारायचं आहे ट्रेलरमधला ना एक असा शॉट आहे ज्याच्यामध्ये तू मस्त स्कूटी घेऊन चालली आहेस. सो मला सांग हे सेटवरती मला तुमच्याकडून पण ऐकायचं आहे की कट म्हणेपर्यंत चालवत राहिलीस का नंतर सुसाट घेऊन केलंस असं काही? तेवढी मुभा नव्हती रस्त्यावरती पण मला आवडलं असतं सुसाट जायला. पण मी एक सांगू इच्छिते की ती ना ईव्ही होती, ईव्ही, आणि त्याचा आवाजच येत नव्हता. म्हणजे ती बंद आहे का चालू आहे हे कळायचंच नाही, इतकी ती स्मूथ होती. सो ती चालवताना मला मजा आली. सुबोध दादा, 2 दिग्दर्शक जेव्हा एकत्र येतात खूप वर्षांनी एका छान प्रोजेक्टसाठी, तेव्हा काय गप्पा रंगतात त्यांच्यामध्ये? कोण 2 दिग्दर्शक? मी आणि चिन्मय कधीच एकत्र नाही या पिक्चर मध्ये काम केलं. नाही या सिनेमाच्या निमित्ताने जेव्हा एकत्र. नाही या सिनेमाच्या निमित्ताने तोच एक दिग्दर्शक आहे. मी अजिबातच दिग्दर्शक नाही आहे. मी फक्त अभिनेता म्हणून या सिनेमामध्ये आहे. आणि ज्याचे पैसे नाही मिळाले ते काम कशा करता करू मी? मला फक्त अभिनयाचे मिळालेत, माझं तेवढंच काम आहे. त्यामुळे दिग्दर्शक तो आहे, त्या सिनेमाचा होल अँड सोल तो आहे. आम्ही फक्त इथे अभिनेते म्हणून आहोत, त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला घेतलंय. पण तुम्ही 3 जण जसं वारंवार कदाचित हा उल्लेख झाला असेल की सनई चौघड्यानंतर 3 जण पुन्हा एकदा एकत्र दिसतात इतक्या वर्षानंतर. सो तुम्ही पहिल्यांदा भेटलात जेव्हा या सेटवरती, त्या मेमरीज काही, त्याबद्दलच्या काही आठवणी? आम्ही दोघं भेटलोच नाही, हे दोघं भेटले. म्हणजे जे हिरो हिरोईन होते ते भेटलेच नाहीत सनई चौघडेचे, जे नव्हते ते भेटले. एकमेकांबरोबर आता काम करतानाचा एक छान वेगळा अनुभव कसा वाटला, म्हणजे तेव्हाचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही? तेव्हा हे बाळ होतं. सांगलीवरनं नुकतंच करिअर करण्यासाठी मुंबईत आलेलं बाळ होतं आणि तेव्हा आम्ही एका पाठोपाठ एक दोन तीन प्रोजेक्ट केले. एकाची फक्त गाणीच केली आणि तो सिनेमा बंद झाला.
आणि चिनू आणि मी तेव्हा सुद्धा एका सिरियलमध्ये काम करत होतो. आम्ही सनई चौघडेमध्ये एकत्र होतो. सईची ग्रोथ बघून खूप कौतुक वाटतं. चिन्मय तर मला माहितीच होता की तो उत्तम ॲक्टर आहे पहिल्यापासून, कारण तो NSDतनं आला आहे. वादळाटमध्ये आम्ही काम करत होतो, त्यामुळे त्याच्या सेन्सिबिलिटीज, त्याची कपॅसिटी हे पहिल्यापासून मला माहिती होतं. ही कितपत टिकेल याच्याविषयीच मला तेव्हा शंका होती, ही आली तेव्हा. कारण काम वाईट नव्हतं करायची ती, पण तिचा फोकस नव्हता त्या काळात. आणि एका पॉईंटला अचानक जसं श्वासनंतर मराठी इंडस्ट्री बदलली ना, तसं दुनियादारीच्या श्वासनंतर सईचं पूर्ण पुढचं एक वेगळं व्हर्जन आत्ताचं बाहेर आलं आहे. आणि मोर फोकस्ड, खूप स्वतःच्या कामाविषयी सुज्ञ असणं, तो जो सुज्ञपणा आला आहे ना, तो त्या सिनेमानंतर तिच्यामध्ये आला आहे. मग तोपर्यंत ती वाईट काम करत होती का? अजिबातच नाही. ती काम करत होती. आता ती जाणीवपूर्वक सुज्ञपणे काम करते. हा तिच्यातला फरक आहे. हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आपण सतत, मला असं वाटतं की सतत आपण अनेक आपल्या आधीच्या पिढीतल्या अनेकांची नावं घेतो ना, की त्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी ही माणसं आहेत, त्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी ही कलाकार मंडळी आहेत. तसं एक काळ रंजनांनी गाजवला, एक काळ जयश्री गडकरांनी गाजवला, एक काळ अजून कुठल्या अभिनेत्रींनी गाजवला, अलकातांनी गाजवला. मला असं वाटतं आत्ताच्या पिढीचा विचार करायला गेला तर एका बाजूला मुक्तासारखी एक अभिनेत्री आहे आणि एका बाजूला सईसारखी एक अभिनेत्री आहे. त्यामुळे हा काळ जर पुढे काही वर्षानंतर जेव्हा येईल, तेव्हा ह्या काळात ह्या दोघे जणी होत्या ज्यांनी मराठी सिनेमाला डिफाईन केला असं म्हणता येईल. इतकं क्या मला तसं बात कौतुक आहे. वाटतं. सई मला ह्याच्याबद्दल एवढंच म्हणायचं आहे की एक ॲक्टर जेव्हा एखादा प्रोजेक्ट करायला जातो ना, तेव्हा त्याच्या मनात कलाकार म्हणून सोड, पण माणूस म्हणून एक प्रक्रिया सुरू असते की माझ्या बरोबर कोण कोण आहे. आणि जेव्हा कळतं की हे लोक बरोबर आहे, तेव्हा ती डिपार्टमेंट ना शांत होते. तिथे आपल्याला काही काम, विचार, चिंता काहीच करायला लागत नाही. अशी खूप मोजकी नावं आहेत. त्यातले सगळ्या नावांबरोबर मी हा सिनेमा केला. त्याच्यामुळे ह्याची मदत होते तुम्हाला काम करताना. तुमचं एक डिपार्टमेंट एवढं शांत आणि एकदम काय म्हणूया सेटल्ड असतं की तुम्ही त्याची सगळी एनर्जी, त्याचं सगळं तुमच्या कामात एकाग्र करू शकता. आणि मला म्हणजे खरं बोलायचं तर आम्ही जेव्हा कधी फोनवर बोलत असू, भेटत असू सोशल इव्हेंट्समध्ये किंवा घरी, तर हे लोक असं बोलत नाहीत. त्याच्यामुळे मला हे कसं घ्यायचं हे कळत नाही. आणि मला अत्यंत आनंद होतोय की पब्लिकली हे असं बोलतायत आणि माय हार्ट इज फुल. काय सांगू. चिन्मय दादा, काय प्रश्न? तुझ्या आठवणी ऐकायच्यात मला. फिल्मच्या नाही, या दोघांबद्दल. त्या दोघांबद्दलच्या खूप आठवणी तिघं आहेत. माझी- एकत्र आल्यात म्हटल्यावर म्हणजे माझी पहिली विचारलंच आठवण मी तुला पाहिजे. सांगू का? मी जेव्हा वादळवाटच्या ऑडिशनला गेलो होतो आणि जेव्हा मला असं फोन आला की हां आता झालंय सिलेक्शन, मी म्हटलं नाही तेच ठीक आहे, मी ते शेरा बिरा आहे. ते जयसिंग कोण आहेत? ते म्हणाले सुबोध भावे आहेत. म्हटलं ओ अच्छा, सुबोध भावे. तेव्हा सुबोध भावे हे तो तेव्हा 4 का 5 सिरियल करायचा, अवंतिका आणि अनेक सिरियल्समध्ये सुबोध होता. आणि मग आम्ही एकत्र काम करू लागलो. तर माझ्यासाठी पहिली भेट अशी होती की सुबोध भावे इज अ बिग स्टार. पण आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटलो त्या दिवसापासून आज तागायत त्याने हे मला कधीच जाणवू दिलं नाही. कारण ही वॉज ऑलवेज लाईक अ फ्रेंड, बिग ब्रदर. आणि तो तुम्हाला त्याच्या कामातनं काही काही टप्प्यानंतर तो खूप मोठे मोठे धक्के देत राहतो. जसं त्याने बालगंधर्व केलं अचानक. मग त्याचा तो एक सिनेमा ज्याच्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचं पण अवॉर्ड आहे, तो कुठला, रानभूल, ज्याच्यात तो एक सायकोपॅथ प्ले करतोय. असे काही परफॉर्मन्सेस तुम्ही सुबोधचे बघता आणि तुमचं असं होतं की अरे ह्या अभिनेत्याकडे अजून खूप आहे देण्यासारखं. ही जस्ट नीड्स टू गेट दोज काइंड ऑफ फिल्म्स. मग त्याने अचानक एक कट्यारसारखा म्युझिकल सिनेमा केला, तर आणि मग तो एक सिरियल पण करतो. तो तुला पाहते रे सारखी सिरियल पण करतो, ज्याच्यात तो हेलिकॉप्टरमधनं वगैरे एंट्री घेत असतो. सो आपल्याकडे असे खूप रेअर अभिनेते आहेत ज्यांना तुम्ही हे 100 कोटीचे मालक आहेत म्हणून पण तुम्ही ऍक्सेप्ट करता, हा एक शेतकरी आहे म्हणूनही ऍक्सेप्ट करता, आणि हा एक शेजारी राहणारा माझा मित्र आहे म्हणूनही ऍक्सेप्ट करता.
आणि त्याने बायोपिक्स जे केलेले आहेत ते तर म्हणजे आपण त्याच्याबद्दल बोलूच नको. म्हणजे मी घाणेकर वगैरे हे तर खूपच पुढचं सगळं आहे. सो यू ऑलवेज गेट इन्स्पायर्ड बाय सच पीपल. यू ऑलवेज गेट इन्स्पायर्ड. आणि तुम्हाला जसं तो म्हणाला की डिफायनिंग चेहरे काही पिढ्यांचे असतात, तसं आमच्या पिढीसाठी सुबोध भावे हा एक डिफायनिंग चेहरा आहे जो सातत्याने फिल्म्स करत राहिला. तो नाटकही करत होता, तो सिरियल्सही करत होता, पण त्याच्या फिल्म्स डिफायनिंग होत्या. आणि सईबद्दल म्हणजे पुन्हा तेच आहे की सई वॉज ऑलवेज अ सरप्राईज. कारण मला आठवतं आहे आम्ही पहिल्यांदा जेव्हा सनई चौघडेच्या आधी एक सिरियल आम्ही अगदीच छोटं ते ब्रीफ इंटरॅक्शन होतं आमचं, पण सनई चौघडेमध्ये मी सईला बघितलं तेव्हा मला असं झालं त्या सिरियलमध्ये आम्ही वन ऑफ द 4 फ्रेंड्स वगैरे होतो, पण आता ही हिरोईन झाली. आणि ते तिने इथे एक्सेप्ट केलं होतं की आता मी हिरोईन या फिल्मची. म्हणजे तिने स्वतःवर खूप मेहनत घेतली होती, ती बारीक झाली होती आणि सगळंच म्हणजे. आणि सनई चौघडे आपण सगळ्यांनी बघितलेली फिल्म आहे, खूप गाजलेली फिल्म आहे, पण त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे सईचा, जसं सुबोध म्हणाला की दुनियादारीनंतर एक वेगळीच सई बघायला मिळाली. मला एस्पेशली तिचं धुरळातलं काम खूप लक्षात राहिलेलं आहे. म्हणजे त्याच्यात खूप लोकं होती, पण त्या ट्रेलरमध्ये मी असं सईची एंट्री बघितली आणि मला असं झालं अरे यार सई वेगळंच काम करायला लागली आता काहीतरी. आणि त्याच्यानंतर तिचे अनेक सिनेमे अगदी आत्ता तुंबाडची मंजुळापर्यंत आपण बघतो आहोत. शी इज बीन प्रॉमिसिंग. भक्षकसारखा एक वेगळाच सिनेमा तिने आता मध्यंतरी हिंदीत केला. हिंदीत तिचे अनेक रोल्स आहेत मिमीपासनं. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग टू नो अँड वर्क विथ सच ॲक्टर्स जे अजूनही ज्यांच्यात हंगर आहे ना, म्हणजे 2 दशकं होऊन गेली आहेत करिअरला ऑलमोस्ट, पण तरीही दे आर स्टील हंगरी की मला अजून वेगळं काहीतरी करायचं आहे. सो आम्ही आत्ता जेव्हा ही फिल्म करत होतो आम्हा दोघांनाही माहीत नव्हतं एकमेकांकडनं काय अपेक्षा करायची, कारण आम्ही एकत्र तसं काम केलं नव्हतं कधी. कारण आपण एखाद्याचं काम बघतो पण त्याची मेथड आपल्याला माहिती नसते. जसं सुबोधची मेथड मला माहिती आहे, कारण मी सुबोध बरोबर खूप काम केलंय मधल्या काळात सुद्धा, त्याला पाहिलंय जवळून. पण मला सईकडनं अपेक्षा काय ठेवायची हेच माहिती नव्हतं की ती बाबा तिला खूप रिहर्सल्स लागतात का, किंवा ती अजिबात रिहर्सल करत नाही का किंवा काय. बट जे काही होतं आम्ही खूप मज्जा केली त्याच्यात. वी हॅड लॉट ऑफ फन. म्हणजे आम्हाला कारण एक तर दिग्दर्शक असा मिळाला होता जो ज्याने आम्हाला एक असं ओपन फील्ड दिलं होतं की ओके करा बॅटिंग, तुम्हाला जेवढी जितकी करायची. त्यामुळे आम्ही खूप मजा केली. म्हणजे आमचा एक खूप मोठा सीन आहे त्याच्यात जो वन शॉट आहे खूप मोठा. आम्हा दोघांनाही माहीत नव्हतं आम्ही काय करणार. आम्हा ॲब्सल्युटली आम्ही फक्त म्हणजे मला आठवतंय मी तो शॉट सुरू व्हायच्या आधी 5 मिनिटं फक्त असं एक बसून होतो आणि मग जेव्हा झालं की ओके टेक करेंगे वी जस्ट स्टार्टेड. आणि जे काही आहे ते आता आहे स्क्रीनवर, ते तुम्ही 17 तारखेला बघून ठरवा. संभाजी, मला तुला विचारायचं आहे की तू ह्या आधी अनेक वेगवेगळ्या फिल्म्स केलेल्यास, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून भेटीला आल्यास, आणि ह्या फिल्मच्या निमित्ताने जेव्हा इतके सगळे तगडे कलाकार असतात आपल्याबरोबर तेव्हा नो डाऊट ऑब्झर्वेशनमधून खूप गोष्टी शिकायला मिळतात. सेटवरची ह्या सगळ्यांबरोबरची पहिली भेट तुझी कशी होती आणि किती एक्सायटेड होतास, किती नर्वस होतास, काय सुरू होतं सगळं डोक्यात? आय मीन को ॲक्टरच्या आधी मी यांच्या कामांचा फॅन आहे तसा एक प्रेक्षक म्हणून. नाही, लहानपणापासून तो विषय मी कॅन्सल केलाय. पण मग म्हणजे मी आधीपासून म्हणजे जी कामं पाहिली आहेत ती आठवतात. मग सुबोधदादाची कामं पाहिली आधीपासून. माझी त्याची भेट नाही घडली सेटवरती, पण ऑफ सेट जेव्हा पण भेटलाय तो ही हॅज ऑलवेज बीन व्हेरी वॉर्म. आणि तो खूप ओपन आहे, व्हेरी सपोर्टिव्ह, म्हणजे खूप सपोर्ट करतो इकोसिस्टमला. मग मी नेहमी त्याच्या रील्स पाहतो ना, तर तो कुठल्या तरी प्रीमियरला असतो ज्यामध्ये तो नाही आहे. मला हे खूप महत्त्वाचं वाटतं की इतका मोठा नट जो खूप ठिकाणी काम करतो, तो त्याला वाटतं की त्याचा प्रेझेन्स तिथे असावा इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्याची इन्व्हॉल्वमेंट काय आहे त्या सिनेमामध्ये. ही खूप मोठी गोष्ट करतो आणि ही हॅज ऑलवेज पिच्ड फॉर मराठी सिनेमा. तर अर्थात त्याच्याबरोबर माझं काम नाही आहे या सिनेमामध्ये, पण मला त्याबरोबर भेटून खूप भारी वाटलं इरिस्पेक्टिव्ह. आणि चिन्मय दादाबरोबर माझा पहिली संधी आहे कामाची. सईबरोबर मी दुसऱ्यांदा काम करतो. सई फॅन्टॅस्टिक आहे ॲज अन ॲक्टर, को ॲक्टर. म्हणजे तिच्याबरोबर मी सांगू शकत होतो की मला सई असं वाटतंय काय करू शकतो आपण. ती मला बोलायची की एखादी गोष्ट वर्कआउट नाही होते तर काय तुला वाटतं. तर अशा काही गोष्टी घडल्यात. चिन्मय दादाबरोबर काही गोष्टी घडल्यात ज्या फिजिकॅलिटीवाल्या होत्या. आणि आम्हाला अशी पण संधी मिळाली इकडे कामाची जी खूप रेअर असते की खूप ओपन स्पेस होता. एंड नव्हता म्हणजे
तुम्हाला एक स्टार्ट मिडल एंड माहीत असतो ना की असं संपेल आणि बाबा आमचे जे दिग्दर्शक आहे ते कट म्हणतील, पण आम्हाला तो एंड माहीत नव्हता, तो कसा होईल, कुठे होईल. आणि मग ज्या प्रोसेसमध्ये किंवा ज्या मोमेंटमध्ये आम्ही होतो, तर एक तर तो डिफाईन करण्याचा एक प्रोसेस चालू होता. कारण मी तुला ऑनेस्टली सांगतो की ती पात्र जी आहेत ना ती तिकडे सेटवरती खूप जास्त समजत गेली. त्याचा सोर्स ऑफ ट्रूथ किंवा तो मोमेंट कुठला आहे ना तो तिकडे समजला, एस्पेशली या दोघांमुळे. मला या दोघांची क्लॅरिटी घेऊन मला काही गोष्टी समजत गेल्या की तिकडे काय करायचं. म्हणजे आम्ही मागच्या सत्रात दादा म्हणत होता की हा नेहमी दरवाजा उघडायचा आणि यायचा. तर या लोकांनी काय केलंय, आय हॅड टू डायजेस्ट दॅट इन आणि मग त्यात जाणं होतं. पण ती जी मजा आली आहे, मी ऑनेस्टली सांगू का, फाटली माझी. जेव्हा मी पहिल्यांदा वाचली नाही स्क्रिप्ट, मी म्हटलो की हे करावं लागेल. आणि हे दोघं जे करत होते, सी वॉचिंग दीज पीपल ना हा एक एक्सपिरियन्स आहे. आणि त्यांच्याबरोबर काम करताना तुम्ही तिथे असणं, ते बघणं, त्यात इन्व्हॉल्व्ह होणं हा एक एक्सपिरियन्स. त्यामुळे माझ्यासाठी इट वॉज पर्वणी होती माझ्यासाठी. सर, मराठीमध्ये ना बरेचदा असं होतं की सस्पेन्स थ्रिलर सिनेमे फार कमी वेळा येतात आणि त्यात तुम्ही इतका कमाल सिनेमा आणताय. सो मला ही सगळी प्रोसेस ऐकायची की तुम्ही मगाशी असं म्हणालात की एक वेळ यावी लागते. सो ती वेळ आताच आहे हे तुम्हाला कधी वाटलं आणि सुरुवात कधी केली होती की ओके हे असं असं आपल्याला करायचं आहे, हे सगळे आर्टिस्ट असणार आहेत आणि पुढची सगळी प्रोसेस? ऑलमोस्ट 3 वर्षापूर्वी सुरू केलं होतं आम्ही, जेव्हा म्हणजे असं डिसाईड केलं की ही जी कादंबरी आहे त्याला घेऊन एक सिनेमॅटिक अडॅप्टेशन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर सुबोध दादा पहिलेच होते ज्यांना मी भेटलो मुंबई आल्यावर, अपूर्वा बरोबर, जी को प्रोड्युसर पण आहे माझ्याबरोबर आणि एडिटर पण आहे फिल्मची. तर तिकडनंच मग हळूहळू डॉट्स कनेक्ट होत गेले. आणि मग रायटिंग केली आम्ही सौरभ भावेंबरोबर आणि मग कास्टिंग पण मग तेव्हाच झाली. पण जेव्हा तुम्ही लिहित असता तेव्हा एक बेसिक आयडिया असतो की चेहरे असतात समोर पात्र लिहिताना किंवा स्टोरी लिहिताना, तर ते एक खूप बेसिक होतंच म्हणजे मनात की हेच राहतील. आणि फॉर्च्युनेटली ती ऑलमोस्ट टीम सेमच आहे. चिन्मय दादा लास्टमध्ये एकदम कास्ट झाले होते फॉर्च्युनेटली, कारण तेव्हापर्यंत थोडा तो कॅरेक्टर आम्हाला सापडत नव्हता. म्हणजे खूप असं वाटत नव्हतं की कुठे जायचं आणि कसं ते एक्सप्लोअर करायचं, कोणाबरोबर एक्सप्लोअर करायचं. मग अल्टिमेटली ते झालं क्रॅक. आणि आय एम ग्लॅड की आम्ही इतके दिवस वाट बघितली त्याची, त्या कॅरेक्टरला एक्सप्लोअर करायची. पण तेच आहे की जेव्हा स्क्रिप्ट झाली आणि जेव्हा म्हणजे सगळे ऑनबोर्ड झाले तेव्हा एक फर्स्ट सोर्स ऑफ एक कन्व्हिक्शन येतं की जे तुम्ही लिहिताय आधी असं वाटतं की नाही हे चांगलंच आहे कारण तुम्ही लिहिताय किंवा तुम्ही कोणाबरोबर लिहिताय तुमची स्टोरी. पण जेव्हा असे सीझन कॅरेक्टर्स किंवा सीझन आर्टिस्ट ऑनबोर्ड येतात, म्हणजे गरज नाही आहे त्यांना ती स्क्रिप्ट निवडायची ॲट दॅट म्हणजे या टप्प्यावर करिअरच्या, पण जेव्हा ते लोक निवडतात अशी स्क्रिप्ट तेव्हा एक ॲटलिस्ट तेव्हा एक कन्व्हिक्शन येतं की करायला पाहिजे हे, म्हणजे अटेम्प्ट करायला पाहिजे. सो दिस वॉज ही होती आमची स्टोरी बेसिकली. आणि 1-1.5 वर्ष लागलं आम्हाला म्हणजे प्रोडक्शनमध्ये आणि सगळं करायला, कारण माझ्यासाठी पण ते लर्निंगच होतं ॲज अ फर्स्ट टाईम प्रोड्युसर डायरेक्टर, स्पेशली पोस्ट प्रोडक्शन ह्याचं. तर हां, म्हणजे असं घडलं ते बेसिकली. या आणि दादा मगाशी बोलताना तू म्हणालास की तू अनेक नव्या दिग्दर्शकांबरोबर किंवा नवीन कलाकारांबरोबर सुद्धा काम करतोस, तुमच्यामधल्या अनेकांनी केलं आहे असं. तर मला आवडेल आज ऐकायला की ज्यावेळेस तुम्ही नवीन होतात त्यावेळेस ना बरेचदा असं होतं की आपल्याला काही चांगले वाईट अनुभव येतात आणि आपण त्यातून शिकत जातो आणि आपल्याला कळतं की आपल्याला काय पाळायचं आहे आणि काय टाळायचं आहे. आता जेव्हा तुम्ही नवीन कलाकारांबरोबर किंवा दिग्दर्शक, निर्माते, कलाकार सगळ्यांबरोबर जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला आलेल्या अनुभवातून तुम्ही अशा कोणत्या गोष्टी पाळता किंवा टाळता की ओके आपल्याला हे नाही करायचं कारण आपल्याबरोबर असं झालेलं तर आपण ह्यांच्याबरोबर असं नाही करायचं? माहीत नाही, म्हणजे मी असं काही डिफाईन करू शकत नाही. कारण सी ऑनेस्टली मला काही असे फार वाईट अनुभव वगैरे आलेत अशातलं काही. मला सुरुवातीला करिअरमध्ये पण चांगले को ॲक्टर्स आणि चांगले दिग्दर्शक मिळाले,
राजीव बरोबर मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला 4 फिल्म्स केल्या आणि इट वॉज अ फुलफिलिंग एक्सपिरियन्स. मला एकच कळतं, जे मी कुठल्याही एस्पेशली निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना, सगळ्या क्रू मेंबर्सना नेहमी सांगतो की सेटवर ना वेस्टेज अवॉइड करा कुठल्याही पद्धतीचा. अँड दॅट कॅन बी वेस्टेज ऑफ टाईम, एनर्जी, एनिथिंग. म्हणजे ह्या चित्रपटाच्या बाबतीत मी पुन्हा तेच सांगेन की हा चित्रपट ज्या पद्धतीने सिडनी केला आहे, म्हणजे दिग्दर्शक म्हणून त्याचं 100% कौतुक आहे, पण निर्माता म्हणून त्याचं आणि अपूर्वाचं मी 5 पैसे जास्त कौतुक करेन. कारण अशा पद्धतीचा सिनेमा एका इकॉनॉमिक्समध्ये केला तरच वर्क होऊ शकतो, जो त्या दोघांनी इतका करेक्टली केलेला आहे. आणि तुम्हाला तो कळणार नाही की त्यांनी तो कसा सिमलेसली केला आहे. म्हणजे लोकेशन निवडण्यापासून त्या दिवसांचं प्लॅनिंग, कारण जसं तुम्ही ट्रेलरमध्ये बघताय आमचे वेगवेगळे लुक्स आहेत. म्हणजे कधी दाढी आहे, कधी नाही आहे, कधी मिशी आहे, कधी नाही आहे. तर त्याची कंटिन्युटी पण जपली पाहिजे. कारण आता समजा मी काहीतरी केलं आणि दाढी काढली आणि आता अरे बापरे, हे काहीतरी एक शॉट राहिला आहे, तर माझ्याकडे स्कोप नाही आहे परत तिथे जाण्याचा. पण त्यांनी ते बारीक बारीक प्लॅनिंगसुद्धा इतकं करेक्टली केलेलं होतं. आणि हा सिनेमा त्यांनी ज्या पद्धतीने सगळा शूट केला, सो मला असं वाटतं की इट इज अन आयडियल एक्झाम्पल. आणि आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला आज याची गरज आहे. कारण आपण धंदा किती करू, ते 100 कोटी करतील नाही करतील वगैरे, हे आकडे एकीकडे आहेत, म्हणजे त्याचं आहेच कौतुक आपल्याला. पण आपण आपली कॉस्ट किती लिमिटेड ठेवतो आणि आपण चांगलं प्रोडक्ट त्या कॉस्टमध्ये कसं बनवतो, ह्याचं शिक्षण ना आज निर्मात्यांनी घेणं जास्त गरजेचं आहे. कारण ते जे निर्माते घेतील ते लाँग रनमध्ये टिकतील. आणि म्हणून मला नेहमी एकच गोष्ट, माझं प्रत्येक सेटवर जर मला कधी त्रास झाला तर एका गोष्टीचा होतो की वी आर वेस्टिंग आवर टाईम ऑर एनर्जी ऑर रिसोर्सेस. त्याचाच त्रास होतो फक्त कधी झालं तर. पण बाकी चांगली वाईट माणसं सगळीकडे असतात आणि मोस्टली चांगलीच माणसं भेटतात. म्हणून आपण राहतो 20-20 वर्ष तेच करत नाही तर कशाला केलं असतं ना. नाहीतर मी एव्हाना दुसरं काहीतरी करत असतो. सही. मला असं वाटतं की कुठल्याही संधीला गृहीत न धरणे, हे मी शिकले फ्रॉम ऑल दीज इयर्स. कधी कधी ॲक्टरला असं वाटतं की हां, ह्याच्यात ना माझी 2च सीन आहेत, जाऊन करून येतो. पण त्या 2 सीननी काहीही होऊ शकतं. तुमचं लाईफ पण बनू शकतं, तुमचं लाईफ बनू नाही पण शकत. तर त्याच्याकडे कुठल्याही पूर्वदूषित ग्रहांनी न बघता त्याला एक सुंदर ऑपॉर्च्युनिटी म्हणून ट्रीट केलं पाहिजे. आणि असं हे प्रत्येक गोष्टीत आयुष्यात, असं मला वाटतं. हे मी खूप शिकले आणि हे मला ते राहिलंय माझ्याबरोबर. सुबोध दादा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिस्त. त्याला पर्याय नाही काही. वेळ ही अशी गोष्ट आहे सिनेमाच्या शूटिंगमधली की ती पाळलीच गेली पाहिजे. त्याला काही ऑप्शनच नाही आहे दुसरा. ज्या वेळेची शिफ्ट आहे त्यावेळेस काम सुरूच व्हायला पाहिजे. आणि ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. राईट फ्रॉम तुझा निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, स्पॉट, आर्ट डिरेक्टर, सगळे एव्हरीबडी. कोणीतरी एक जण आलं नाही आहे म्हणून 3 तास शूटिंग झालं नाही आहे, इट्स अ क्रिमिनल कॉस्ट. म्हणजे याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं मला वाटतं कधी कधी IPCमध्ये. कारण तो सगळ्यांच्या एनर्जीचा आणि बेसिकली निर्मात्याचा आर्थिक फसवणूक आहे असं मला वाटतं. कारण कोणाच्या तरी एकामुळे 3 तास वाया जाणं इट्स अ कॉस्ट. आणि मराठीमध्ये ह्यूज कॉस्ट. त्याच्यामुळे ती शिस्त पाळलीच गेली पाहिजे. आणि आमच्या सुदैवाने ज्या लोकांबरोबर आम्ही कामं केली, ज्या माध्यमातून आम्ही इथे आलो ती रंगभूमी, आणि त्या रंगभूमीने जी शिस्त आमच्यात दिली आहे ती कदाचित सिनेमाच्याही उपयोगी पडते. कारण वेळ पाळणं असेल, आपलं काम चोखपणे करणं असेल, ही सगळी रंगभूमीची शिकवण आहे आणि ती इकडे उपयोगी येते. पण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आजही मला असं वाटतं की हा काही मी कौतुकाचा विषय सांगत नाही आहे, पण मी ज्यांच्याबरोबर आत्ता काम केलं ते बच्चनसाहेब वयाच्या 83 वर्षीसुद्धा वेळेत येतात, स्वतःचे डायलॉग चोख पाठ करतात आणि 25 रिहर्सल करूनसुद्धा टेक तितक्याच एनर्जीने देतात. त्यामुळे ते जर हे करतात तर आपण कोणीच नाही होत. म्हणजे आपण कारणही सांगायची नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे शिस्त ही तर अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि ती फक्त वेळेत येण्यापुरती नाही आहे. आपलं काम चोख करणं, जसं मला असं वाटतं की साधे कपडे, म्हणजे कपडे काढल्यानंतर आपण ते घाणेरड्या पद्धतीने फेकून देतो, तर ते तुझ्या कॅरेक्टरचे कपडे आहेत.
तर ही जी म्हणजे जसं आपण समाजात वागतो ना त्याचंच रिफ्लेक्शन सेटवरती पण कधी कधी येतं. आपण कचरा टाकतो, आपण कुठेतरी जाऊन थुंकतो, आपण वाटेल तसे पार्किंगचे नियम न पाळता गाड्या पार्क करतो. तर ही बेशिस्त पण तुम्ही तिकडे आणता तर ती कामाची नाही. कलेला एक शिस्त असते आणि ती शिस्त जेव्हा तुमच्याकडे येते तेव्हा कला तुमच्यातलं आतमधलं कला वैभव जे आहे ते तुम्हाला सिद्ध करण्याचं स्वातंत्र्य देतं. पण त्याच्यासाठी तुमच्यात शिस्त असणं आवश्यक आहे. आणि ती मला असं वाटतं की मी ज्या ज्या लोकांबरोबर कामं केली, ज्या ज्या दिग्दर्शकांबरोबर कामं केली, ज्या ज्या अभिनेत्यांबरोबर कामं केली, मी त्यांच्याकडनं हे शिकलो की शिस्त पाहिजे. बाकी तुझ्यातलं टॅलेंट बिलेंट ह्या खूप नंतरच्या गोष्टी आहेत. पहिली शिस्त पाहिजे कामाची. क्या बात आहे. इतकं छान बोलल्यानंतर आता पुढे मी काय बोलायचं हेच मला सुचत नाही. येस. सो आता शेवटाकडे येऊयात आपण आणि मी तुमच्या पात्राबद्दल किंवा ते काय आहे हे नाही मी विचारणार पण एक स्पॉइलर न देता जर का एकेका वाक्यात तुमच्या पात्राचं एक छान छोटंसं एक झलक सांगायची असेल तर काय सांगाल? नाही असं नाही. माझ्या पात्राचं नाव द्रव्य आहे. तो त्यासारखाच आहे. त्याचा फॉर्म काय होऊ शकतं तुम्ही त्यातनं पाहू शकता. यू कॅन सी थ्रू हिम असं ते पात्र आहे. बस मला नाही काही सुचत अजून काय बोलू. बघा 17 जुलैला आय थिंक ते त्या पद्धतीने तुम्ही कसं आहे. आणि विशेष वाटतं मला या पात्राबद्दल जे मी प्ले करतो किंवा हेही प्ले करतात ते कसं लँड होईल ना हे सांगता येणार नाही आम्हाला सुद्धा की तो माणूस बघणारा कसा घेईल. कारण की इतके वर्जन्स होऊ शकतात या विषयाचे. काही लोक आता ट्रेलर बघून म्हणतात की हे वाटतंय, हे वाटतंय. तसंच हे पात्र त्यांना काय वाटतंय इन टर्म्स ऑफ त्यांचा पर्स्पेक्टिव्ह कसा असेल ते नाही माहीत. तू ट्रेलर बघितलंयस ना? हो. त्या अख्ख्या ट्रेलरमध्ये मी एकच शब्द बोलतो फक्त, माफी. तेवढंच आहे फक्त, बाकी काहीच नाही. येस, सो दॅट इज इट. बाकी 17 जुलै 17 थिएटरमध्ये थेट. माझ्या पात्राचं नाव माया आहे. तर माझी तुझ्यावर माया आहे किंवा ये सब मोह माया आहे असंच ते पात्र आहे. म्हणजे ह्याचा काहीही अर्थ, ह्या मायाचा काहीही अर्थ असू शकतो. अशी ती मिस्टिरियस पण काहीतरी आहे. तर ती 17 जुलैला जास्त उलगडेल. पण मला ह्या दोन्ही स्टेटमेंटमध्ये ज्या प्रकारे माया हा शब्द वापरला तशीच ती आहे. खूप डायमेन्शन्स आहेत तिला असं मला वाटतं. तुझ्या त्या माया कॅरेक्टरला टॅगलाईन द्यायची असेल तर काय देशील? माया द वास्ट. आभास व्यक्तिरेखेचं नाव. मला असं वाटतं तेच आहे गोष्ट. मी या सिनेमाच्या बाबतीत म्हणजे कट्यारचं मी उदाहरण अशासाठी देतोय कारण त्याच्यातलं एक वेगळेपणा मी बघितला. सिनेमाच्या घडण्याबाबतीत किंवा सक्सेसच्या बाबतीत नाही म्हणत आहे मी, पण कट्यार मुळात नाटकावर प्रेरित होऊन केलेला सिनेमा होता आणि एका तेलुगू मुलाने तो बघितला आणि त्याला तो सिनेमा इतका आवडला की त्यांनी त्या सिनेमावरचं नाटक लिहिलं आणि त्याचा हैदराबादमध्ये हिंदीमध्ये प्रयोग केला. त्यांनी ते फिल्ममधली घेतली. आता हे जसं एक सर्कल कम्प्लिशन आहे ना, तसं मला असं वाटतं की आजपर्यंत आपल्याकडे खूप कथा कादंबरीवरनं सिनेमे झालेत. मला खात्री आहे की हा सिनेमा बघून कोणीतरी कादंबरी लिहिली या सिनेमावरती आणि तेव्हा कुठेतरी कम्प्लिशन होईल. क्या बात आहे. फार छान वाटलं मला तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारून आणि खरंच ट्रेलरमुळे उत्सुकता खूप वाढली आहे. त्याच्यामुळे आता 17 जुलैची प्रेक्षकांबरोबर आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे की कधी एकदा बघतोय. त्यामुळे ह्या प्रोजेक्टसाठी आणि तर तुमच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मला वाटतं ह्या वर्षातले पहिले 6 महिने आता झालेले आहेत आणि सगळीकडूनच खूप कौतुक होतच आहे की मराठी सिनेमे खूप छान चालत आहेत, प्रेक्षकांना आवडत आहेत. थू थू थू. मला वाटतं आता त्यात ह्या सिनेमाची पण भर पडणार आहे. सो तुमच्या सिनेमाच्या बाहेर प्रेक्षकांनी लाईन लावू देत तिकीटसाठी आणि हाऊसफुल होऊ देत सिनेमाचे सगळेच शोज. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.